is a square of 13. Therefore, taking square root both sides, cos square A equal to square root of 144 divided by 169 equal to cos A equal to 12 upon 30. आता इथे आपला 12 cos निघालेला आहे 12 upon plus minus 12 upon 13. But angle A lies in third quadrant because angle A is greater than pi. Pi means 180 degree. Greater than 180 and less than 3 pi by 2 means less than 270 degree. 180 degree and 270 degree means angle A lies in third quadrant. And in a third quadrant, x-axis, all numbers on x-axis are negative. Therefore, cos A is negative. Cos A equal to negative 12 upon 13. इथे अँगल A हा तिसऱ्या क्वाड्रंट मध्ये आहे कारण अँगल हा 180 पेक्षा मोठा आहे आणि 270 पेक्षा लहान आहे म्हणजे हा थर्ड क्वाड्रंटला इथे अँगल येतो आणि इथे कॉस थर्ड क्वाड्रंटला कॉस 16 अपॉन 25. देअरफॉर साइन बी इज 4 अपॉन 5 प्लस मायनस 4 अपॉन 5. पण आता अँगल बी हा कोणत्या क्वाड्रंट मध्ये ते बघायचंय. तर अँगल बी इज ग्रेटर दॅन 3 पाय बाय 2 अँड लेस दॅन 2 पाय मीन्स अँगल बी इज इन फोर्थ क्वाड्रंट. अँगल बी हा 270 पेक्षा मोठा आहे आणि 360 पेक्षा लहान आहे म्हणजे फोर्थ क्वाड्रंट मध्ये अँगल आहे. हा अँगल बी फोर्थ क्वाड्रंट मध्ये येणार आहे आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये साइन मीन्स व्हॉट वाय कोऑर्डिनेट. इन फोर्थ क्वाड्रंट वाय नंबर्स ऑल नंबर्स ऑन वाय एक्सिस आर निगेटिव्ह. देअरफॉर साइन बी इज ऑल्सो निगेटिव्ह 4 अपॉन 5. कारण अँगल बी हा फोर्थ क्वाड्रंट मध्ये आहे आणि तिथे साइन निगेटिव्ह आहे म्हणून आपण साइन बी ची किंमत सुद्धा निगेटिव्ह घेतलेली निगेटिव्ह 4/5. आता इथे आपण कॉस ए आणि साइन बी काढलेले. साइन ए इक्वल टू निगेटिव्ह 5 अपॉन 13 हे आपल्याला दिलेले. कॉस बी इक्वल टू 3 अपॉन 5 हे पण आपल्या क्वेश्चन मध्ये दिले. ह्यावरून आपण कॉस ए इक्वल टू निगेटिव्ह 5 इंटू 3 15 निगेटिव्ह 15 डिवाइडेड बाय 13 इंटू 5 65 प्लस निगेटिव्ह बिकम पॉझिटिव्ह 12 इंटू 4 48 divided by 13 into 5 65. Therefore negative 15 plus 48 divided by 65. इथे डिनॉमिनेटर हा सेम आहे आणि न्यूमरेटर मात्र वेगळा वेगळा आहे. निगेटिव्ह 15 प्लस 48 म्हणजे 48 मधून निगेटिव्ह 15 आपल्याला मायनस करायचे 3 अँड 4 मायनस 1 3 33 डिवाइडेड बाय 65. आन्सर इज 33 अपॉन 65. Sin A plus B equal to 33 divided by 65. Cos B is 3 upon 5 plus sin A is negative 5 upon 13 and sin B is negative 4 upon 5. तर ह्या दोन्हीमध्ये मल्टिप्लिकेशन आणि ह्या दोन्हीमध्ये मल्टिप्लिकेशन. 12 into 3 36 negative sign and 13 into 5 65 plus negative 5 into negative 4 means 20 upon 13 into 5 65 negative 36 or minus 36 plus 20 divided by 65 equal to negative 16 upon 65. Cos A minus B equal to negative 16 upon 65. So tan A is 5 upon 12. Tan B is negative 4 upon 3 divided by 1 minus tan A 5 upon 12. Tan B negative 4 upon 3. आता इथे दोन्हींची इथे ऍडिशन आहे पण इथे निगेटिव्ह असल्यामुळे इथे सबट्रॅक्शन होणार आहे. 5 upon 12 minus 4 upon 3. तर इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन 15 48 डिवाइडेड बाय 12 इंटू 3. ह्याचा आन्सर आहे निगेटिव्ह 33 अपॉन 36 आणि ह्या पूर्ण 1 मायनस 5 अपॉन 12 निगेटिव्ह 4 बाय 3 5 इंटू 4 20 निगेटिव्ह बिकम पॉझिटिव्ह आणि 12 इंटू 3 36 प्लस 20 56 डिवाइड बाय 36 मीन्स 56 डिवाइड बाय 36 कॅन्सल होतील. निगेटिव्ह 33 upon 56. Answer is negative 33 upon 56. Therefore, answer